नक्कीच मोदी साहेबांचा आणि केंद्र शासनाचा अभिनंदनच करायला पाहिजे. खूप चांगला त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्या जातीनिहाय जनगणना ओबीसीची असेल, शेड्यूल असेल, सगळ्यांची मागणी होती की जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये ओबीसींना पण खूप मोठा फायदा होणार आहे आणि तसंच जे आमचे हिंदू दलित आहेत यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. जेव्हा की सुप्रीम कोर्टाच्या मध्ये अनेक पिटिशन दाखल केलेले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या 58 समाज जे आहेत, चामार, खाटीक, मांग, मातांग यांच्या सगळ्यांचा उपजाती यांच्या सगळ्यांची मागणी होती की आम्हाला शासनाचा राज्य शासनाचा जो आरक्षणाचा जो 13% मधून आम्हाला पाहिजे तसा फायदा होत नाही आणि त्याच्यामुळे याचा आरक्षण अबकडं व्हायला पाहिजे असे पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये होतं. तर सुप्रीम कोर्टाने पिटिशनच्या माध्यमात निकाल पण दिला की राज्य शासनाने याचा निर्णय घेऊन अबकडं आरक्षण जाहीर करावे आणि याच्यात काही स्टेटने दिलं पण आहे. तसंच महाराष्ट्राचे पाऊल उचललेलं होतं. तर बार्टीमधून असे काही धक्कादायक रिपोर्ट आले की आमचा जो रेशो होता पर्सेंटेज तो आता कमी झालेला आहे आणि कमी 50% कमी होणं हा खूप मोठा धोकादायक आहे. आम्ही जर माहिती घेतली त्याच्यामध्ये एकतर हा जो सर्वे बार्टीचा जो सर्वे झालेला आहे हा चुकीचा आहे. अधिकारी ऑफिसमध्ये बसून सर्वे होऊ शकत नाही. तर हा जो सर्वे जो जातीनिहाय होणार आहे याच्यातून योग्य आम्हाला न्याय मिळेल. दुसरं की याचा जो अधिकाऱ्यांनी जो सर्वे केलेला आहे हा चुकीचा आहे आणि जर समजा संख्या कमी झाली आहे तर याच्यामध्ये आम्हाला संशय आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन झालेलं आहे. तर आपण बघितलं ख्रिश्चन समाज हा काही बाहेरून आलेला नाहीये. ख्रिश्चन समाज आमच्याच हिंदू दलितमधून गोरगरीब समाजाला आमिष दाखवून त्यांना घेऊन गेलेले आहेत. तसंच इतर समाजामध्ये बौद्ध समाज असतील, काही खूप फार आधीच्या काळामध्ये मुस्लिम समाज, हे असे अनेक धर्मामध्ये आमचे हे हिंदू दलितांना वळवण्यात आलेलं आहे. माझी शासनाला विनंती आहे की हिंदू दलित समाजाला धर्म परिवर्तन होऊ नये त्यासाठी आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा द्यायला पाहिजे आणि जे गेलेले आहेत त्यांना वापस आणायला पाहिजे आणि पुढे जाऊ नये याच्यासाठी उपाययोजना करायला